काम करत नाही, 3 भाकरींना काटा काढस, ती चांगली बोली का? हा, काही काही माणसं आहे बस स्टँडवर गप्पा मारतच, कामच नाही बरं त्यांच्या गप्पा म्हणजे काय चांगल्या का? वावर थोडस बिवार जास्ती दाट कट टाकते ते. महाराज आमने घर चला हो, आमने घर नाही पाहिजे सांगा हो, मला अरे तुरी करत हो म्हणतो तुमले बदलायला पाहिजे हो, तुम्ही काम नाही करत हो, 3 भाकरींना काटा काढते हो. काम करणाऱ्याचे फायदे आहेत, काम करणाऱ्याची तब्येत चांगली राहते, काम करणाऱ्याला भूक चांगली लागते, काम करणाऱ्याला झोप चांगली लागते, आणि काम करणार गावमा किडा पाडत नाही. याच्या किडा पडते या रिकामा डोंगरा यांना पोऱ्याच्या ते नुवाशी त्यावर कर्ज आहे, त्यानं इकाय जाव आहे, त्यानं फुकाय जाव आहे, पुरव नाही या रिकामा डोंगरा याची गावमा किडाच पडावं. म्हणून माणसाने काम करावं, काम करत राहावं आणि प्रभूची आठवण करावी. बायकोच्या ध्यानात नवऱ्याने बसला काय नाही, आणि नवऱ्याच्या ध्यानात बाईने बसली अजिबात नाही, भावाच्या ध्यानात भाऊ बसला नाही, भावाने नाराज नाही व्हायचं, नातेवाईकांच्या ध्यानात नाही बसलो तरी चालेल, पण आपण देवाच्या ध्यानात बसावं म्हणूनच परमार्थ आहे. ध्यानी राहा श्रीहरीच्या संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता वरा, हेच करा बापांनो, विष्णुदास विनवी नामा, बोलू नका भव कामा, धरांतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरी भक्ती. मी कीर्तनात 4 गोष्टी नेहमी सांगत असतो. आयुष्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला जर चांगला आयुष्याचा प्रवास करायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये पहिली गोष्ट आपलं मन याच्यामध्ये वाहून घ्या, याला लावून द्या. मानस कृपा, मनाची कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे. नंबर 2 ग्रंथांची कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे. नंबर 3 संत महात्मे सद्गुरु माऊलीची कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे. आणि शेवट 4थी त्या ब्रह्मांड नायकाची आपल्यावर कृपा व्हायला पाहिजे. ज्याच्यावर मनाची कृपा झाली, शास्त्राची कृपा झाली, ग्रंथांची कृपा झाली, संतांची कृपा झाली, देवाची कृपा झाली, त्याच्यासारखा जगात वैभव संपन्न दुसरा कोणीच नाहीये. आणि म्हणून संत जागृत करतात, विष्णुदास विनवी नामा, भुलवा नको भव कामा, दरे अंतरीन ज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. संत महात्म्यांचंच काय ऐकावं? त्याचं कारण महाराज सांगतात, तुका म्हणे जेथे वसे भक्त राव, तुका म्हणे जेथे वसे भक्त राव, तेथे नांदे देव संदेह नाही. संशय धरायचा नाही, प्रत्यक्ष ब्रह्मांड नाही, भगवान त्या साधू जवळ, त्या भक्ताजवळ, त्या महात्म्याजवळ अखंड वास्तव्य करतो. तुका म्हणे जेथे वसे भक्त राव, तेथे नांदे देव संदेह नाही. त्या महापुरुषाला जर तुम्ही वंदन केलं, तुका म्हणे नमो हरीच्या दासा, तेने सर्व इच्छा पुरतील. म्हणून आपलं मन इथे लागायला पाहिजे. मानस कृपा, शास्त्र कृपा, संत सद्गुरूंची कृपा आणि भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे. साधू संतांनी याच्यासाठी पृथ्वीवर येऊन मानव जातीसाठी अवतार घेतला, आणि ज्यांनी ज्यांनी महापुरुषांच्या वाणीचा सदुपयोग केला त्यांच्या जीवनामध्ये आज आनंद आहे. आणि म्हणून आपण भाग्यवान या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. किती लोक बसले हे पाहूच नका, किती लोक कीर्तनाला येतात हे बी पाहू नका. आपलं काम आपण करत राहायचं बरं का, आपलं कार्य चालू ठेवायचं. असं आहे. आता ते पिंपळनेरला जागर काला होता माझा गोकुळ अष्टमीला, 135 वर्षाची परंपरा हो, 135 वर्षाची परंपरा आहे पिंपळनेरची. मुरलीधर महाराजांचं मंदिर, भगवान कृष्ण परमात्म्याचं. तर अशी ही परंपरा आणि चालू राहावी याच्यासाठी प्रभूकडेच आपण मागणी करावी. प्रभू तुझ्या कृपेने जे कार्य चालू दे, तूच आमच्याकडून हे कार्य करून घे. तो परमात्मा आपल्याकडून करून घेत असतो. अवांतर विषयाला पूर्णविराम. श्री संत तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की मानवी जीवनामध्ये माणसाने काय करावं? तुम्ही